देवा, तुम्ही सर्वजण कसे आहात? आम्हाला काय झालंय देवा, आता तुम्ही हात असताना आम्हाला काय बी कमी नाही बघा. देवा, तुम्हाला काय आनंद देऊ का? नाही गणोबा, मला काही नकोय. पर कवा धरणं एकलं उभं आहे असं कधी बघितलं नव्हतं. होय, बरोबर आहे. आपल्या जेजुरीकडे, आपल्या प्रजेकडे पाहत होतो. माझी ही प्रजा अत्यंत सुखी, शांततेत आणि समाधानी आहे. माझी प्रजा आनंदी असली की मला फार समाधान लाभते. देवा, लोकांनी तुम्हासनी बघायची इच्छा असते, बाकी काय बी नग बघा. होय, मला ठाऊक आहे. मला त्यांना भेटायलाच हवं. भविष्यात अशी हजारो वर्ष येतील आणि भक्तांना मला भेटण्याची ही इच्छा ही अशीच राहील. त्यांनाही मला भेटावंसं वाटेल आणि मलाही त्यांना भेटावंसं वाटेल. आज फार असं बोलतायसा, कुठे जाणार आहे वय तुम्ही? चोडप्पा, एक ना एक दिवस इथून तर जावंच लागेल. देवा, मी अभि येणार तुमच्या संग. तेव्हा मी अभि येणार. मी इथे असलो काय आणि नसलो काय, माझी शक्ती मात्र इथे अखंड जीवित राहील. माझ्या भक्तांसाठी मी अदृश्य रूपाने इथे सदैव असेल. त्यांच्या कुळाचा उद्धार करण्यासाठी, त्यांचे कल्याण करण्यासाठी मी आजही आहे आणि भविष्यातही इथेच असेल. देवा, देवा तुमच्या पाया पडतो. नाही नाही, असं बोलू नका. आमासनी सहन होणार नाही बघा. बरं चोडप्पा, राज्यात सेवक लोकांची कामं करत आहेत ना? वयजी, ततल्या तत कामं होत्यात बघा लोकांची. आणि प्रधानजी बी स्वतः असतात राज्यात. सूर्यदेव तळपत आहेत. लोकांची, पशूंची, पाखरांची काळजी घ्या. जिथे आवश्यकता वाटेल तिथे मला निश्चित बोलवा. वयजी, रंगा, इकडे कसा तू? काय नाही, आपलं काय काम आहे का विचारायला आलो होतो. रंगा, आधीचा तू आणि आत्ताचा तू ह्यामध्ये मला फार बदल दिसतोय. जे माझ्यावर प्रेम करतात त्या प्रत्येकाने श्रमाने, कष्टाने यश संपादन करावे असे मला वाटते. जर तुम्ही श्रद्धेने कार्य केलेत तर ते निश्चितच पूर्ण होते. परंतु तुम्हाला कष्ट मात्र करायला हवेत. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहेत. तुम्ही सांगितल्या धरणं मी कटाळा सोडूनच दिलाय. उत्तम. रंगा, बानू आता शांत आहे ना? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.